आणि हे बघा एक लक्षात घ्या, लय लोकांना वाटते की आपलं काय चाललंय, ज्याचं चाललंय त्याचं म्हणजे ज्याचं जळतंय त्याला कळतंय. जय शिवराय शेतकरी मित्रांनो. सध्या जे सरकार आहे ते सरकार सांगतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं सरकार चालवतो. आता सगळ्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार काय होते, म्हणजे जनतेला लुबाडायचं, जनतेला त्रास द्यायचा का जनतेला सहकार्य करायचं, आणि सरकार असतंय कशासाठी याचाच विचार ह्या सरकारला पडलेला आहे, जनतेचे काम करायला का जनतेला त्रास द्यायला. आता तुम्ही बघत असताल सध्याच्या सरकारमध्ये तुम्हाला जे काय लागत आहे का ते काहीच भेटणं, तुम्हाला जे पाहिजे ते भेटणं. सरकार म्हणजे ते करतील ते म्हणतील ते, त्याला वाटन तेच व्हायच्या मागे दिसायले सगळं. आता तुम्ही सध्या बघत असाल शेतकऱ्याचा पीक विमा किती दिवस झाले बरं, अजून शेतकऱ्याला मिळाला का, नाही मिळाला. याच्या अगोदरचे किती पीक विम्यासाठी लोक रडायलेत, त्याला नाही मिळाली. माघ अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये घोषणा केली 8,500 रुपये हेक्टरी मदत, रब्बीचा अनुदान 10,000, अजून काही शेतकऱ्याला मिळालं नाही. ते लांडगा आला गोष्टी सारखं काम, आला अनुदान आला पीक विमा आला, सगळ्या शेतकऱ्याला मिळाला का, त्याचं खरंच नुकसान झालं होतं त्याला भेटला का. त्यावेळेस घोषणा केली होती हेक्टरी 17,500 सरसगट पीक विमा द्यायला जाईल, आला का बाबा हो. पण त्याची चूक नाही ना, चूक तुमची आहेत ना. त्यावेळेस ते घोषणा करते त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं बस येणारच म्हणले म्हणजे येणार आहे, आपल्याला इसर पडून चालला, आपण लगेच दुसरा विषय आला की पहिला विसरून चाललो. हे असं घडायले ना. आता तुम्ही पाहत असता महाडीबीटीचं अनुदान शेतकऱ्याचं अडकलेले किती दिवस झालेत, त्याला किती लोकांनी अर्ज केले, त्याला पूर्वसंमती मिळणं गरज त्याची आहे ना. पण आता तुम्ही पाहत असताल सध्या समृद्धी महामार्ग झाला, एवढ्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, काय फायदा झाला बरं त्याच्यात. पण आता शक्तीपीठ करायलीत, कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होणारे असं सरकार म्हणते. मग त्या शेतकऱ्याला गोळ्या घाला, त्याला काय करायचं तर करा, त्याला धरा बांधा हाना, काय करायचं तर करा, पण जमीन ती घ्याच. सध्या सुरू आहे का नाही बरं. त्या शक्तीपीठ महामार्गाची कोण मागणी केली होती का, कोणी अशी उपोषण आंदोलन केले बाबा नाही आम्हाला आता वावरात झाला, बैलगाड्या झाला किंवा शेळ्याने आला, वावरात झाला, जागाच नाही, रोडच नाही, तेव्हा आम्हाला शक्तीपीठ महामार्ग पाहिजे अशी कोणी शेतकऱ्याने मागणी केली होती. बरे रोड कोणीच मागितला नाही. तो चाललाय कोणासाठी करणं, रोड का लहान नाही ना, भला 20-25 फूट उंच राहतोय, त्याला भला मोरून भरायचं म्हणजे त्याच्यावर किती खर्च आहे, मागच ऐकलं तुम्ही 86,000 कोटी रुपये खर्च आहे. आणि इकडे शेतकऱ्याच्या महाडीबीटीचं अनुदान द्यायला पैसे नाहीत, पीक विम्याचे द्यायला पैसे नाहीत, सरकारले तंगीत हे असं सांगितलेत, खूप अडचणी चाललेले आहेत असं दाखवतेत. मग हे पैसे तुम्ही आणायले खर्चायले, त्याच्यापेक्षा हे शेतकऱ्यासाठी खर्च ना. जरी यासाठी लय लोक दुसरे गुंतवणूक करीत असतील ना, तर ही शेतकऱ्यावर गुंतवणूक करा. तुम्ही ती कृषी समृद्धी योजना आणली होती का, त्या कृषी समृद्धी योजनेमध्ये 25,000 कोटी रुपये खर्चणार होते, दमडा बी नाही दिला, रुपया नाही दिला. आता अधिवेशनात ते प्रश्न गाजलाय, काहीच दिलं नाही. मग त्या रोडसाठी आता लोक आंदोलन करायले की बाबा आमच्या गोरगरिबाच्या 4-4, 2-2 एकर जमीन आहेत, आमचं पोट त्याच्यावर आहे. आणि परभणीला धाराशिवला आंदोलन झालं, तिथं शेतकरी महिलांवर काठ्याने मारहाण झाली, जमीन मोजणी करून देण्यात म्हणून पोलिसांनी धरलं. मग हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं म्हणता येईल का. आता काही जणांना हे झोंबन, पण सरकार सांगतं ना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांना असा शेतकऱ्याला त्रास दिला होता का, शेतकऱ्याच्या वावराने ढोरं घातले होते का, रोड घातले होते का, शेतकऱ्याची नासधूस केली का. आता किती लोकांची नासधूस होणार आहे, त्या शक्तीपीठ महामार्गात एवढी जमीन जाणार आहे, किती लोकांचं नुकसान होणार आहे. त्याच्यानंतर एक जालना ते नांदेड मार्ग व्हालाय. आता तुम्हाला सांगतो जालना ते नांदेड मार्ग आज ऑलरेडी सुद्धा आहे, त्या रोडनं नंबर 1 जाता येत. ह्या रोडची काहीच गरज नाही. मग हे चाललंय कशासाठी करणं, याला कोणाची मागणी नाही काही नाही, तरी चाललंय कशासाठी. आणि हे बघा एक लक्षात घ्या, लय लोकांना वाटते की आपलं काय चाललंय, ज्याचं चाललंय त्याचं म्हणजे ज्याचं जळतंय त्याला कळतंय. पण जर हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नाही ना, तर उद्या तुमच्या जमिनी बी
सोलरचे प्लॅट बसवायला बी जाऊ शकतात बरं का, हे ध्यानात घ्या. असं नका वाटू देऊ की रोड चालला आणि उद्या लय मी पंढरपूरला चाललो, तुळजापूरला चाललो, मला लय हायवेनं जाता येईल. उद्या तू ह्या वावरात जेव्हा सोलर प्लॅन्टच येईन का, नका मोठं तळ करायचं म्हणते, तेव्हा तू हे बी ध्यानात येईल. त्याच्यामुळे हे सगळे ना शेतकऱ्यांना एकत्र येऊन या शेतकऱ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि हे काय आंदोलन एकाच जागेवर नाही, हे सगळीकडे विरोध आहे. पण हे फक्त बळजबरी करणं चाललंय. आणि उगाच एखादं गाव असं त्याचेच बागड बिल्ले राहतील, त्या बागड बिल्ल्याचं निवेदन जातं की नाही नाही आम्हाला रस्ता हे पाहिजे, शक्तीपीठ व्हायलाच पाहिजे, त्याचं असं माळाचं रान. पण लय लोकांच्या बागायती जमिनी चाललेत ना. त्यामुळे हे सरकार काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं दिसत नाही. हे फक्त शेतकऱ्याला त्रास द्याले. शेतकऱ्याला आज गरज आहे पीक विम्याची, अनुदानाची. जे शेतकऱ्याचं नुकसान व्हायलंय, शेतकऱ्याला सिंचनाच्या सुविधा पाहिजे, शेतकऱ्याला महाडीबीटीच्या माध्यमातून वेगवेगळे अवजार पाहिजेत, ते लवकर भेटायला पाहिजे, त्याच्या पूर्वसंमत्यात देणं होईन. त्यामुळे याचा विचार आता शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.